आकाच्या घरी आलो आकाऊ आका अयो दादा तू हा मग अयो लय दिवसांनी आला जावा म्हणले काय दादा काय झालं आताशी आठवण आली तुला आणि मग हा आठवण आली म्हणून आलो ना मग मी अरे धोंडा होऊन गेला पार आता 2च दिवस राहिले धोंड्याचे दोंड्याला काय ती तुझी भाऊ जाईल हा माझा मग जीव तुटत होता तुझ्या करता हा दोंड्याला बोलावा बोलावा पण मग मला म्हणली म्हणली कशाला खाताचा कार म्हणली पण मला नाव ठेवतेत का नाही आता इथं शेजारी पाजारी म्हणतेच असते ना सगळ्या आया बाया गेल्या असते हा आणि ही धोंड्याला नाही गेली तिच्या माहेरी आहे का नाही काही असं म्हणतात मग ना सगळे पण काय आता बायांचं लय अवघड आहे बाबा काय करावं आता तुझी बायको गेली असेल का नाही धोंड्याला कोणा ती होय हा जाऊन आली मी बी गेलतो आणि मग आणि तिला म्हणलं माझ्या बहिणीला बोलायचं तर म्हणले पैसे नाही पाणी नाही काय नाही म्हणजे कच्ची काटपाना तिच्याकडे हा माझ्यासाठी फक्त तेवढ्यासाठी आहे. हा फक्त मी नको आहे त्यांना हा आणि मग मी हिस्सा मागितला असतं मग मग तिला कळलं ना हिस्सा मागितलं कसं होते पण तुला वाटतं जाऊन दे आपला भाऊ एक हा, कोणता एक भावासाठी पण ते काय नाही दुसऱ्या गाडच्या बायांचं काय खरं नसतं लय अवघड आहे थांब मग आजच्या दिवस मग तुला दोंडे करीते मी कसं खाऊ तुझं दोन हा कसं खाऊ माझ्या हाताने तुला काहीच नाही जाऊ दे आता मग काय करतो जाऊ नको दे लोक नाव काय करायचं नको दोंडा नाही खाणार हं? नाही खाणार ए ओढ्या अरे दोंड्याला बोलायचं कधी दोंड्याला हा माझ्या बहिणीलाच नाही बोलले दुसऱ्याला कसं बोलायचं आता दोंड्याला नको बोलू मला बोलू दोंड्या खायला नाही बुवा आम्ही ती दोंड्या नाही काय नाही काही नाही केलं अरे खायला का नाही हा? माझ्या बहिणीला विचारा बोलावले का दोंड्या लेकीला बोलवलं असेल ना पण लिखीला पण नाही बोलले मग लिखीला बोलले तुला बोललेलं नसतं का लिखीला जावायला बोलव आम्हाला बोलव आता नवीन आहे हा, म्हणल्यावर तिकडं आलं बोलवलं म्हणल्यावर पाहिजे का? बोलवलंच असेल भाऊजाईने आता काय माहित काय केलं त्यांनी माग पण म्हणले असते ना मला मग बोले ना रे जावायला लिखीला ज्या दिवशी दोंड आहे ना त्या दिवशी आम्हाला बोलव मग फोन कर का नाही करीत ना हा हा फोन 100% करीन. चालेल 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 येऊ का मग हा काय ये. धोंड्याचे हा. 2 दिवस राहिले ना आता काय फोन करतो मग आता काय दोंड काय असं काय 5-6 दिवस लागत करायचे चालले हा करायचं म्हणजे. थांब ना मग चहा करते मी तुला चिया बी नको का चिया बी तसं म्हणजे जवळजवळ सोडून दिलेलं आहे होय हा बरं. मग तुझी दाजी येते तोपर्यंत थांब आणि काही नाराज नको हो हा, मग आता काय काय तिच्या डोक्यात हा महिना संपूस आलं तर आले म्हणजे बोलव बहिणीला तर बोलीन मग माया नसल्यासारखंच आहे ना पण मला तसं नको बोलू तू हाय तोपर्यंतच हा मग नंतर कोण विचारेल मला म्हणजे मी असताना तुला विचारेन माझ्या मागा कशाचं काय आलं हा आणि मग काय आता पाणी पिणी तरी हा आणि करीन तुला फोन मग हा? हा. बयांचं काय खरं बहिणीला बोलव म्हणलं दोंड्याला तर नाही म्हणली बहिणीकडे आलो तर बहीण नाराजच आहे ना मी इकडे कसं काय आणता आलं म्हणलं तुझं कसं चाललंय काय नाही विचारावा गाठ घेऊन यावा होय हा. बरं आहे ना पण सगळं हा बरं आहे बरं असलं म्हणजे काय नाही हा दाजी कुठे गेले काही राहणार तुला बरं झालं दाजी तरी नव्हती येत हा ना आणि मी आलेलं सांगू नको नाही नाही तर तू सांगायची मी आलो गेलो मग परत ती तुझ्या पेसाळायची आता साठी शेजारी पाजारी दोंड्याला जाऊन आली म्हणजे याच्या करता आलता काय म्हणजे नुसता मोकळा हा बरोबर आहे ना हा म्हणू नको आलेले चलतो मग हा हे ऐकलं का पाणी आणगड्या जरा मळ्यात गेलं ना कपड्याचं फार वाटूळ होते काहीतरी तुम्ही लई चव ठेवता गाड्या कपड्याची आबा आता मळ्यात हा मळ्यात गेलो बघा आता तसेच लई कपडे घालवते तुमचे अरे मातीत काम करायचं म्हणले कपडे खराब होणारच आहेत. मग त्याला काय तू आहेच ना धुवायला मग हा धुते खाली मला तुला एक विचारायचं होतं हा बोला ना मला एक जण म्हणला तरी हा बावळे आला होता का हा आणि तू कुठं सांगितलं मला
मग का सांगू आणि कशाला आला होता का असं सहज माझी सहज गाठ घ्यायला. मला वाटलं दोंड्याला बोलावाय आलाय काय ना शेवट कवाय ना निदान आता राहिले 2 दिवस आता हा कशाला मग 2 दिवसात काय होत नाही काय तो गुंडे 2 दिवसात कसं काय होत्या. मग त्याला काय डोंगर उतरून आणायचं जावे जाऊ द्या परिस्थिती नाजूक आहे माझ्या भावाची. नाजूक आहे हा तू तिकडचीच बाजू घेणार म्हणा माझ्या भावाच्या हातात काय आहे आता मग कोणाच्या हातात आहे? भाऊजीच्या हातात आहे सगळं. भाऊजोय कोणाची त्याचीच बायको आहे ना हा मग पण नाही आता नाही हे वळणच नाहीत तुमच्या यांना अजिबात त्याला इथं परत पावलं ठेवून देणार नाही मी पाहिजे होतो रे मग त्याला दाखवलं असतं येऊनच द्यायचं नाही त्याला इथं परत काय कारण यायचं मग तुला जर नियम पाळता येत नाही काय नाही हा लग्न झाले एकदा सुद्धा बोलवलं नाही त्यांनी असलं काय आणि काय ते नातं ठेवून उपयोग असल्याचं मग अहो, भाऊ आहे माझा तो. मग काय करायचं त्याला मग आता नाही त्याच्या हातात मग काय करायचं. त्याच्या हातात नाही मग काय पायात आहे काय त्याच्या काय सांगे ती भावाची बाजू घ्यायची येतो काय ना तो गाठ भेट करायला आणि तेव्हा काय येतो. काय केलं येऊन मग येतोच कशाला म्हणावं मग नुसतं मग फोनवर बोलायचं आपलं खुशाली त्याच्यात समाधान मागायचं काय गरज नाही यायची इकडे प्रेमाने सुद्धा कधी फोन करीत नाही मला आणि ये म्हणत नाही का त्याचं काय वावर उतरून आणणार आहे काय मी वावर नाही पण मग आता वेळे काळेला जावं पण लागत ना. काय काय त्याच उपयोगच नाही त्याचा काही जाऊ दे चला जेवायला आहे का हा आहे की. चल राम राम दाजी. राम राम काय बसा तसा म्हणा. तू कस काय आला मध्ये आता काय गरज लागल्याशी माणूस येते का. कसली गरज लागली तुला एरवी तर नाही कसली गरज लागली कधी फोन करीत नाही ना आता कसली गरज लागली तुला आका लिहायला आलोय कशाबद्दल की आता वावराचं करायचं ना नावचं तेव्हा सही लागायची आकाची. ती नाही येणार का इतके दिवस मेला होता का तू आमचा काय मानपान आहे का नाही तुझ्याकडं अहो काय बोलताय मग कधी आला. तो आताच आलाय आणि तुला नाही आलाय मग ते वावर नाव करायचे आणि त्यासाठी सही तुझी लागायची मग लागतील मग माझी सही नाही लागणार का. लागणार का म्हणजे पण जायचं नाही ना आपल्याला का नाही जायचं अहो, का माझ्या म्हणजे काय? भावाच्या नावावर झालं पाहिजे ना. काय उपयोग करू काय म्हणजे त्याला आहे का माणूस की सगळं तर त्याच्या बायकोच्याच हातात आहे काय आहे त्याच्याकडे घेऊन तरी काय म्हणजे मला साधं बोलवलं नाही तोंड खायला सुद्धा म्हणल्यावर काय लायकी आहे त्याची काय सांगते तू अजिबात जायचं नाही काय नाही अहो बायकोच्या दोन हातात. द्यायचं दाजी जरा अडचणी वाट्या. अडचणी असू नाही तर काय असू पण तुला अजिबात नाही आपण नाही पाठवू नाही हा. नाही पाठवू नका असं करू. कशाबद्दल पाठवायची पण एकुलती एक मिळून आहे तुम्हाला. बरं थांब आणि पाठवायचं मग तू काय देणार आहेस मला मग तुम्ही मागा ना काय पाहिजे ना तुम्हाला द्यायला काय काय मग काय करा. तुझ्याकडे द्यायला आहे काय पण हा? मेवण्या अरे का तिची बायको म्हणे तसं वागतोय तू मेवण्याकरता मी काही बी करू शकतो. काय करू तुम्ही शकतो असं काय मला इतका बर ठीक आहे निमी जमिनीच्या वाटेत देऊन टाक आणि निमी तुला दे. तर मग त्याच्याकरता तुम्ही लावित नसताना मग जमिनी आणि नाही लावणार तर नाहीच मी तसं नाही. बी. कारण तू वागलास तसं माझ्याला वागणूक दिली तो मला आतापर्यंत अहो परिस्थिती माणसाला लाजित असते. काय लाजित असते? परिस्थितीमुळे नाही काय हे जमणार काय करावं नाही तुम्ही ती काय म्हण मी पाठवणार नाही म्हणजे नाही दाजे म्हणजे लावणार आहेत मग. अहो जावं लागल मग जावं लागेल तर कायमचीच जा मग आता इथं राहू नको आणि येऊ नको माघारी परत हा का संपला आपला संबंध नको काय माझं जसं व्हायचं असेल तसं होईल कायमचीच राहा म्हणजे आम्ही काय बाबा आमच्या तिकडे कायम आता ठेवायचा बघ का दिलेलं नाही कसं, तुम्हाला. तुझी जमीनच नावावर कशी होती ती बघू ही जाणी माहित आहे का नाही नियमाने अहो आहे ना मी नाही मग करू तुम्ही मग का देऊ शकत मग नाही घ्यायचा तुम्हाला नियम. कायद्याने दिलेला आहे का नाही काय नाही दिलाय आणि मग तू कस काय नाही म्हणतो मी कवा नाही म्हणतो मग दे तिला निमाईचा मग मग देतो तुम्ही माहित असेल तर काय अडचण नाही हा, ती तुम्हाला माझं काय नाही दे मग माझ्या भाऊजाईचा आताच फोन आला होता की ती म्हणते या वहिनी तुम्हाला दोंडे करीत. आता दोंडे करी ती काय हा. हा आता जागी झाली गरज लागली म्हणून सहीसाठी म्हणून आता दोंडे करायला निघाली हे असा चॅप्टर पण आहे काय तुमचा तसं नाही दाजीराव काही मग इतक्या दिवस महिना उलटत आला पर आता 2 दिवस राहिले आता ही नाटक चालू झाली काय पैसे नव्हते पैसे बघितले दुसऱ्या कोण तुम्ही करताय का जोडीदार अरे मग फोन करू शकत नाही का तुम्हाला साधा
मग आता डायरेक्ट तुम्हाला न्यायला चालू तर तुम्ही आता हार कोणाला मी नसतो येत, मला नाही घेत. नाही नाही तुम्हाला यावं लागेल. तुम्ही 8 तास जर सांगा काय यावंच लागेल तुम्हाला. यावंच लागत. मग बर तू एक काम कर सर, काय? मला आहे ना हा. दोंड्याची भेट म्हणून अंगठी करायची तुला. हा पण ती 1 तोळ्याची का 2 तोळ्याची ती बी सांगा ना. नाही तर परत म्हणायची एवढी नाही, केली तेवढी 2 तोळ्याची कर. 2 तोळ्याची. हा मग ती सही करीन, सगळं होईल. आणि हाताला काय माझ्या बहिणीला तिला काय साडी घ्यायची, तिला काय तिला नकोय काहीतरी. तुम्हाला आणखी आणि तिला साडी हा जमन काय आता. जमा. जमायला काय, ती फुकाट म्हणलं तरी सही करीन, तिचं नाही काय. पण साडी घेतली पाहिजे ना नियमाने. भाऊ काय झाला तू मग साडी घेणारच आहे ना. मग अंगठी तिला साडी तुम्हाला नाही, पूर्ण पोशाख. ही बोट आहेत ना अशी लय दिवस झाला तू साळसाळ करते, वळवळ करते. मोकळीच हा मोकळीच आहे जरा. याच्यात जरा जरा वज टाक थोडं. टाकीतो ना. हा टाकावंच लागेल. टाकीतो म्हणजे काय उपकार नाही करीत माझ्यावरती, ते आमचा अधिकार आहे, घ्यावाच लागेल. मग आम्ही कोण नाही म्हणलो तुम्हाला. हा मग आधी अंगठीची तयारी कर जाऊन, आणि फोन कर, लगेच तिला घेऊन येतो. फोनची काय गरज, मी तुम्हाला सांगायचं आलो आता. उद्याच्या तुम्ही यायचं म्हणजे यायचं. मग अंगठी आज बनवून नसल्या- घेशील ना तू. सगळं रेडी. बरं. त्याची काळजी घ्या. मग ठीक. आणि तुमचं मग एवढं तुम्ही अंगठी करता तुसली होती काय. मला तारा मग तारा काय बोलले राव तुम्ही. बोललो म्हणून बोलू नको तर काय करू मग. तुला जरा सुद्धा माणूस की नाही एखादा. कशाला बोलायचं, मी म्हणले असते ना माझ्या भावाला अंगठी कर म्हणून. तू म्हणल्याने ते द्यायला मोकळा आहे का. मग मी म्हणलो बघ बरं कसं जागेवर आला. आता गरज आहे ना सहीची. हा मग ज्या बोटाने सही करायची त्या बोटांना अंगठी बी द्यावं लागेल. मग आता येणार आहे ना, नाही का हो म्हणजे. ते झालं ना तयार, तू काय मोकार तातळती. कशाला त्यांना त्रास द्यायचा कोणाला, कशाला घ्यायची त्यांच्याकडून अंगठी. मग मी नाही येत जा. नाही नाही राजी. ही काय पद्धत आहे असली. तुम्ही चला राव येऊन दे. तुला गरज आहे ना. अंगठी अंगठी मग घेऊन हिला जा. सांग समजून. आणि तुम्हाला ह्या दोंड्याला बी अंगठी आणि दुसऱ्या दोंड्याला बी दुसऱ्या बोटात बी अंगठी. हा मग ये ना उद्या जायचंय आपल्याला. पण पुन्हा मला चिकट आणि फकाट म्हणू नका. नाही हाय का चिकाट लय पैशावाला आहे तो. आणि तू मोकारच आपलं गरीब म्हणते. ह्यो गरीब आहे. वरची परिस्थिती पण आता बरी झाली. आणि मग काय तर उद्या येतो अंगठी तयार ठेवतो फक्त. उद्या जायचंय आपल्याला दोंड खायला. तिथं हा देव घालीन अंगठी तुम्हाला. हा. आणि आता फोन फिन काय करणार नाही का. हा, फोन नको करू, यावं आम्ही लागेल आलो. तुम्हाला. आम्ही येतो डायरेक्ट आता बोटात वज पडणार आहे माझ्या. येऊ का मग. हा बिंदास ये आता. जा म्हणजे जा. दादी तरी बोल. पाणी बी नाही. किती का नाही कबूल अंगठी. तुम्ही केलीच तुमच्या भावाला मेवण्याला अंगठी. आता ते येईना त्याला मी काय करू. आणि माझ्या भावाला कबूल केली आणि तुमच्या मेवण्याला अरे पण तो आला पाहिजेत ना. तुम्ही फोन केलता का. मग फोन नव्हता केला तर काय केलं. 10 वेळा फोन केला तरी तो यायना म्हणल्यावर काय करायचं आपण. उद्या आपल्याला जायची तयारी कर. हातात अंगठी आहे ना. चला आता पोटभर जेवतो, जरा ताव हाणतो आणि संपून झोपून घेतो.